नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता तुमची तपासणी केल्या जाणार आहे आणि ही जी तपासणी आहे 5 मुद्द्याच्या आधारावर केल्या जाणार आहे आणि या तपासणीला आता सुरुवात पण झालेली आहे। तर ही संपूर्ण तपासणी आहे हे अंगणवाडी सेविकेच्या मार्फत केल्या जाणार आहे। तर हे 5 मुद्दे कोणते आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। लाडक्या बहिणींची 5 टप्प्यांवरती पडताळणी आता केली जाईल। विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झालेली। पहिल्या टप्प्यावर 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे। पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी आता केली जाणार आहे। तर लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे आपण बघूयात। एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी आहेत का हे देखील बघितलं जाणार आहे। बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ जो आहे तो आता घेतला जातोय का या संदर्भात देखील पडताळणी केली जाणार असल्याचं कळत आहे। शिवाय कुटुंबातील किमान एकाला तरी निवृत्ती वेतन आहे का हे देखील बघायला मिळणार आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घरात कोणत्या व्यक्तीचं आहे का किंवा संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न तितकं आहे का हे बघितलं जाईल। 5 एकरापेक्षा अधिक जमीन असलेले जे लाभार्थी आहे त्या संदर्भात देखील माहिती आता घेतली जाणार आहे। या निकषांवरती पडताळणी होणार आहे। तर आपण या ठिकाणी 5 मुद्दे पाहिलेले आहे। जर तुमच्या कुटुंबामध्ये संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी तुम्ही या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे। तुमच्या कुटुंबामध्ये एकूण 3 व्यक्ती जर लाभ मिळत असेल त्यापैकी एका जणाला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे। तसेच 5 एकर जमीन असेल तरी तुम्हाला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे। की वाहन असेल तरी तुम्हाला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे। तर महिलांना लक्षात ठेवायचं, पडताळणीला आता सुरुवात झालेली आहे। लवकरच अंगणवाडी सेविका हे तुमच्या घरापर्यंत येण्याची शक्यता आहे। तर पडताळणी झाल्यानंतर तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे याचा निर्णय नंतरच लागेल आणि संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर एवढं लक्षात ठेवायचं, ज्या संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर ज्या महिला पात्र होणार आहे त्यांनाच या ठिकाणी 2100 रुपये दिले जाणार आहे। हे 100% खरी आहे। एप्रिलचा जो हप्ता असेल तो 2100 रुपयाचा मिळण्याची शक्यता आहे, कारण मार्च मध्ये अर्थसंकल्प राहणार आहे आणि 2100 रुपयाबाबतचा निर्णय त्याच अर्थसंकल्पामध्ये घेतला जाणार आहे। तर लवकरच तुमची पडताळणी या ठिकाणी केल्या जाईल आणि ज्या महिला पात्र आहे ज्या महिला अपात्र आहेत संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर पण केला जाणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता। जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।